पुण्यात राजगुरुनगरमध्ये अल्पवयीन बहिणीची अमानुषपणे हत्या. पोलिसांनी आरोपी आचार्याला घेतले ताब्यात. नमस्कार, मी मीनाक्षी गोडके. मनपा ऋतू 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस वाढते गुन्हेगारीने डोके वर काढले असून सामान्य नागरिकांना दहशती वावरावे लागत आहे. त्यात लिंगपिसाट माथे फिरू कायदा हातात घेऊन गंभीर गुन्हे करत आहे. कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या घटनेनं शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असताना आता दोन चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुणे हादरलं आहे. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये 8 आणि 9 वर्षाच्या सख्या बहिणीची हत्या केली आहे. आरोपीने मुलीचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये लपून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तर आरोपीच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलींच्या शेजारी राहणारे एक हडपसरमध्ये आचारी आहे. धरलंय. मिळालेल्या हडपसरच्या माहितीनुसार चाकणमध्ये बुधवारी धरलेलं रस्ता आहे. दोन्ही चाकणमध्ये मुली त्याला माझ्या धरलंय. घराच्या अजून अंगणात असं आम्हाला खेळता एक खेळता मुलगी त्या थोडक्यात अचानक ऐकण्यात गायब झाल्या. येतंय यानंतर की घाबरलेल्या ही एक मुलींचा आहे, अजून याला दोन दोघींचा माणसं विविध जॉईंट आहे. ठिकाणी म्हणजे शोध ही तिघ जण पण आहे. त्यांना कन्फर्म आम्हाला काय काहीच माहिती नाही. आता सापडता जे लागत पोलीस नाही. करते ना तुम्ही यानंतर आम्हाला जे काय सायंकाळी सहकार्य 5 करते वाजता आम्हाला नातेवाईकांनी तेवढंच अभिमान आहे. आणि हा जोडून पोलिसांनी आणि अपहरणाचा गुन्हा आपल्या दाखल करून महाराष्ट्रामध्ये तपास आपल्या केला. कोणत्या मुली सगळं असं काय घराच्या घडू नये. आसपासचा परिसर आपल्या पालथा घालत कुठली मुली असो कोणत्याच मुली सगळं अशी दुर्घटना कधी घडू नये अशी आमची नम्र विनंती आहे. आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा. आणि आम्ही गोसावी समाज आमची संघटना आम्ही तुम्हाला हाजर नम्र विनंती करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक मुलीला अशी काहीतरी सिक्युरिटी पाहिजे. आता आमचे लोक सगळे पोलिटिशियन काही आमचे लोक पोलिटिशियन मध्ये पण आहे. आणि आमचे 3 माणसं संसदमध्ये त्यांचं पीएम झाल्यानंतर आम्ही आहे का नाही आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही डेट हातात काय घेणार नाही. प्राथमिक तपासानुसार आम्ही आरोपी डेट आचार्याने अजिबात हातात घेणार नाही. गोड आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला या गावकरी लोकांनी आम्हाला थेट राजगुरुनगर तालुक्याच्या लोकांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आणि टायगर ग्रुप पण आमची नम्र विनंती की आम्हाला सहकार्य करा. ज्या माणसांनी अशी दुर्घटना केलेली असेल त्याला आहे की नाही असं पब्लिक मध्ये खुल्या सजा द्या. म्हणजे कोणत्या मुलीला असं धोकादायक काय होणार नाही. काय तरी तुम्ही असं करा म्हणजे त्याला 100% अशी सजा भेटायला पाहिजे. केल्यानंतर आरोपीनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवला. नगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात तर बहिणींचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्यात ससून रुग्णालयात आहेत. या अहवालातून नेमकं काय काय घडलं हे स्पष्ट होईल. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.